नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 5 फेब्रुवारी 2024 वार आहे सोमवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषण। तर आज या ठिकाणी आपण ज्या काही महत्त्वाच्या बातम्या आहेत त्या महत्त्वाच्या बातम्यांमध्ये प्रीपेड स्मार्ट मीटर, लसूण उत्पादन, सिद्धेश्वर धरण, ग्रीन चॅनल प्रमाणपत्र, कार्बन फायबर प्लॅन, NCRB ज्याला की आपण नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो असे म्हणतो, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि राष्ट्रीय एकल खिडकी या संदर्भात ज्या काही स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून महत्त्वाच्या न्यूज आहेत त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर जी काही आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। या ठिकाणी जी काही आपली पहिली न्यूज आहे ती प्रीपेड स्मार्ट मीटर संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी यावर आधारित जो प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। प्रीपेड स्मार्ट मीटर काय आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला प्रश्न आहे, ज्या ठिकाणी पर्याय ए आहे वीज वापरण्यापूर्वी भरले जाणारे बिल, बी पाणी वापरण्यापूर्वी भरले जाणारे बिल, सी गॅस खरेदीपूर्वी भरले जाणारे बिल आणि पर्याय डी आहे यापैकी नाही। तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की प्रीपेड स्मार्ट मीटर हे अलीकडील काळामध्ये महावितरणकडून नवीन आणले गेलेले मीटर आहे, ज्यामध्ये तुम्हाला जी काही तुम्ही वीज वापरता ती जर वीज तुम्हाला वापरायची असेल तर त्या अगोदर त्या ठिकाणी तुम्हाला काही रक्कम त्या ठिकाणी द्यावी लागेल। फॉर एक्झाम्पल ज्याप्रमाणे आपण मोबाईलला रिचार्ज करतो आणि त्यानंतर आपण इंटरनेट सेवा असेल, कॉलिंग सेवा असेल, या ज्या सेवा आहेत यांचा उपयोग घेतो, अगदी त्या प्रकारे जर तुम्हाला वीज वापरायची असेल तर सुरुवातीला अगोदर तुम्हाला त्या विजेचं बिल भरावे लागेल आणि त्यानंतर तुम्हाला ती वीज भेटेल। अशा प्रकारची जी काही व्यवस्था आहे ती या ठिकाणी प्रीपेड स्मार्ट मीटरच्या अंतर्गत महावितरण कंपनीकडून करण्यात आली आहे, जी की कंपनी आपल्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जी काही वीज आहे विजेचा पुरवठा करण्याचं या ठिकाणी कार्य करते। तर या ठिकाणी जी न्यूज आहे ती तुम्ही लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती पाहू शकताय। चलो आपल्या पुढच्या न्यूजकडे, जी की या ठिकाणी लसूण उत्पादना संदर्भात आहे। या ठिकाणी जी न्यूज आहे ती सर्वप्रथम पाहूया। आणखी काही दिवस महागाईला लसणाची फोडणी अशा प्रकारची न्यूज या ठिकाणी तुम्हाला लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती दिसून जाईल। अलीकडील काळामध्ये पालेभाज्या असतील, अन्नधान्य असेल, यामध्ये मोठ्या प्रमाणावर महागाई वाढलेली दिसत आहे। परिणामी या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये जो काही लसूण आहे याचाही पुरवठा कमी झाला आहे। परिणामी या ठिकाणी लसणाचे भाव जास्त राहतील, त्यामुळे एकूण महागाईमध्येही वाढ राहील अशा प्रकारची या ठिकाणची ती न्यूज आहे। या न्यूजला धरून जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। लसूण उत्पादनात कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे, ज्या ठिकाणी पर्याय ए आहे महाराष्ट्र राज्य, बी राजस्थान, सी मध्य प्रदेश आणि शेवटी पर्याय आहे या ठिकाणी आपल्या समोर उत्तर प्रदेश। तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की भारतामध्ये सर्वाधिक लसूण या पिकाचे उत्पादन मध्य प्रदेश या राज्यामध्ये केले जाते, त्यानंतर राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यांचा या ठिकाणी क्रमांक लागतो। तर आपला योग्य पर्याय आहे पर्याय सी मध्य प्रदेश राज्य। पाहूया आपला पुढचा प्रश्न, जो की या ठिकाणी सिद्धेश्वर डॅमवर आधारित आहे। सरळ या ठिकाणी जी न्यूज आहे ती न्यूज पाहूया। सिद्धेश्वरमध्ये केवळ 35% पाणी साठा अशा प्रकारची न्यूज तुम्हाला मित्रांनो पेज क्रमांक लोकसत्ताच्या 1 वरती दिसून जाईल। त्या ठिकाणी जे काही सिद्धेश्वर धरण आहे ते नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने सिंचनाची व्यवस्था पुरवतं। या ठिकाणी अलीकडील काळामध्ये म्हणजे यावर्षी महाराष्ट्रामध्ये जे काही पावसाचं कमी प्रमाण झालं, परिणामी महाराष्ट्रातील बहुतांश धरणामध्ये यावर्षी पाण्याचा जो काही साठा आहे तो खूपच कमी आहे। त्याचाच परिणाम म्हणजे या ठिकाणी जे काही शेतीसाठी आवश्यक असणारे पाणी आहे ते कमी प्रमाणात शेतीसाठी सोडली जाण्याची शक्यता आहे, कारण जे काही पाणी आहे ते घरगुती वापरासाठी आवश्यक असतं। मग या ठिकाणी जे काही सिद्धेश्वर डॅम आहे त्या ठिकाणी जो काही पाण्याचा साठा आहे तो एकूण पाण्याच्या केवळ 35%च राहिला आहे, अशा प्रकारचा त्या न्यूजचा त्या ठिकाणी आपल्याला संदर्भ दिसतो। मग या ठिकाणी या न्यूजमध्ये जो काही सिद्धेश्वर डॅम आहे हे डॅम आपल्यासाठी महत्त्वाचे आहे आणि ते डॅम कोणत्या नदीवर बांधले आहे यावर आधारित आपला प्रश्न आहे। सरळ या ठिकाणी तुम्ही प्रश्न पाहू शकता, सिद्धेश्वर धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे हे तुम्हाला या ठिकाणी प्रश्नामध्ये विचारण्यात आलेले आहे, किंवा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की सिद्धेश्वर धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे आणि कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे। तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जो काही सिद्धेश्वर धरण आहे ते हिंगोली या जिल्ह्यामध्ये आहे
आणि या ठिकाणी जे पर्याय आहे त्या पर्यायामध्ये आपला योग्य पर्याय राहील पूर्णा नदी. या नदीवर सिद्धेश्वर धरण बांधण्यात आलेले आहे. पूर्णा नदी ही गोदावरी नदीची उपनदी आहे, हेही तुम्हाला माहिती असलं पाहिजे. मांजरा नदी ही बीड जिल्ह्यामध्ये येते. सिंदफणा नदीवर या ठिकाणी माजलगाव धरण आहे आणि त्याचबरोबर गोदावरी जी नदी आहे या गोदावरी नदीवर या ठिकाणी पैठणचे धरण आहे, ज्याला की नाथसागर असे म्हणतात. कोणत्या नदीवर कोणते धरण आहे आणि कोणते धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. चलूया पुढे आपण इतर स्रोतापासून जे क्वेश्चन घेतले आहेत चालू घडामोडीवर आधारित ते या ठिकाणी आपण आता क्वेश्चन पाहूया. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 4 पाहूया. संरक्षण मंत्रालयाने कोणत्या जहाज बांधणी कंपनीला ग्रीन चॅनल प्रमाणपत्र प्रदान केले आहे, अशा प्रकारचा आपला मित्रांनो प्रश्न क्रमांक 4 आहे. या ठिकाणी पर्याय ए पाहूया, गोवा शिपयार्ड, बी कोची शिपयार्ड, सी गार्डन रिच शिप बिल्ड अँड इंजिनियर्स आणि आपल्याकडे डी आहे माझगाव डॉक शिप बिल्डर्स. तर या ठिकाणी जे काही संरक्षण मंत्रालय आहे जे की भारत सरकारच्या अंतर्गत येतं, त्या संरक्षण मंत्रालयाने जी काही गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स कंपनी आहे या कंपनीला ग्रीन चॅनल प्रमाणपत्र या ठिकाणी प्रदान केलं आहे, जे की या ठिकाणी संरक्षण क्षेत्रामधील एक महत्त्वपूर्ण प्रमाणपत्र म्हणून त्याकडे पाहिलं जातं. पाहूया आपला प्रश्न क्रमांक 5. कोणत्या कंपनीने गुजरातमधील हजीरा येथील भारतातील पहिला आणि जगातील सर्वात मोठा कार्बन फायबर प्लांट बांधण्याची घोषणा केली आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे. ज्या ठिकाणी पर्याय ए आहे रिलायन्स इंडस्ट्रीज, पर्याय बी आहे टाटा पॉवर, पर्याय सी आहे NTPC आणि शेवटचा पर्याय आहे गेल. तर या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की रिलायन्स इंडस्ट्रीने जगातील सर्वात मोठा आणि भारतातील पहिला कार्बन फायबर प्लांट या ठिकाणी बांधण्याचे घोषित केलेले आहे, जे की गुजरातमधील हजीरा या ठिकाणी बांधला जाणार आहे. हेही तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. चलूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे पाहूया. प्रश्न क्रमांक 6. NCRB ज्याला की आपण नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो असे म्हणतो, च्या ताज्या अहवालानुसार कोणत्या राज्यात सर्वाधिक देशद्रोहाचे गुन्हे दाखल झाले आहेत, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे. ज्या ठिकाणी पर्याय ए आहे उत्तर प्रदेश राज्य, पर्याय बी आहे मध्य प्रदेश, सी आपल्यासमोर आहे आंध्र प्रदेश आणि डी आहे गुजरात. तर या ठिकाणी पहा, अलीकडेच नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने त्यांचा जो काही अहवाल सादर केला आहे त्या अहवालानुसार देशद्रोहाचे सर्वाधिक गुन्हे आंध्र प्रदेश या राज्यामध्ये दाखल करण्यात आलेले आहेत. म्हणजेच या ठिकाणी आपला योग्य पर्याय आहे पर्याय सी आंध्र प्रदेश. पाहूया प्रश्न क्रमांक 7. केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलासाठी ज्याला की आपण केप सुरू केलेल्या ऑनलाईन पोर्टलचे नाव काय, अशा प्रकारचा आपला या ठिकाणी प्रश्न आहे. ज्या ठिकाणी पर्याय ए आहे आत्मनिर्भर केप, त्यानंतर बी आहे भारत केफ, त्यानंतर सी आहे केफ ई आवास आणि शेवटी आहे फेल्ड केफ. तर या ठिकाणी केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रीय संरक्षण पोलीस दलासाठी जे काही ऑनलाईन पोर्टल या ठिकाणी सुरू केले आहे त्या पोर्टलचे नाव आहे केफ ई आवास. हा जो पॉईंट आहे तो या ठिकाणी आपलं योग्य आन्सर आहे, तो पर्याय या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे. चलूया आजच्या आपल्या शेवटच्या 2 प्रश्नाकडे, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक 8. गर्भाशयाच्या ग्रीव्हच्या कर्करोगाविरुद्ध भारतातील पहिली स्वदेशी विकसित QHPV कोणी लॉन्च केली आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे. ज्या ठिकाणी पर्याय ए आहे डॉक्टर रेड्डीज लॅब्स, पर्याय बी आहे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, सी बायोकॉन आणि डी आहे भारत बायोटेक. त्या ठिकाणी पहा, गर्भाशयाच्या ग्रीव्हच्या कर्करोगाविरुद्ध भारतातील पहिली विकसित QHPV हे जे आहे ते लॉन्च करण्याचे कार्य सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कडून करण्यात आलं आहे, ज्याचे की CEO किंवा प्रमुख कार्यकारी म्हणून आपण आदर पुनावाल यांना ओळखतो, ज्यांनी की भारतामधील जी कोविशिल्ड नावाची लस होती जी की कोरोनावर इफेक्टिव्ह होती, त्या कोविशिल्ड लसीचीही निर्मिती याच कंपनीने केली होती. आणि या ठिकाणी कर्करोगावर
PV ही लॉन्च केली जाणारी एक वॅक्सिन आहे, ती एक लस आहे, हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. पाहूया आजचा शेवटचा प्रश्न. शिक्षण मंडळाच्या सर्व मूल्यांकन संबंधित माहितीसाठी राष्ट्रीय एकल खिडकी स्रोताचे नाव काय? अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे. ज्या ठिकाणी पर्याय ए आहे निपुण, बी स्टार, सी आहे पारख आणि डी आहे कलाम. तर या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जो काही आपला योग्य पर्याय आहे तो आहे पर्याय सी पारख. हे शिक्षण मंडळाकडून जे काही सर्व माहिती आहे त्या सर्व माहितीचे मूल्यांकन करण्यासाठी निर्माण करण्यात आलेली राष्ट्रीय एकल खिडकी तो एक स्रोत आहे, हे तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. राष्ट्रीय एकल खिडकी स्रोत म्हणजे काय? एका पर्टिक्युलर ठिकाणी तुम्हाला काय भेटून जाईल? सर्वच्या सर्व शिक्षण मंडळाविषयी माहिती भेटून जाईल. म्हणजे तुम्हाला ठराविक विभागाकडे जाण्याची गरज नाही. एकाच ठिकाणी सर्वच्या सर्व जी काही माहिती आहे ती तुम्हाला एका क्लिकवर एका ठिकाणी भेटून जाईल. यालाच आपण राष्ट्रीय एकल खिडकी स्रोत असे म्हणतो. तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 5 फेब्रुवारीचं जे काही आपलं महत्त्वपूर्ण वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलेलं आहे. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली जी काही आपली टेलिग्राम चॅनलची लिंक आहे त्या ठिकाणी आपलं टेलिग्राम चॅनलही तुम्हाला जॉईन करायचं आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा संदर्भात ज्या काही नवनवीन अपडेट आहेत त्या तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जातील. आज इथेच थांबत आहोत. भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत.